नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहत आहे साम टीव्ही महाराष्ट्र कॉलिंग या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. विद्यार्थ्यांना बऱ्याचदा रशियात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असते, तसे संधी मात्र त्यांना उपलब्ध होत नाही. मात्र ही संधी आपण कशी काय मिळवू शकतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत. स्टडी इन रशिया याबाबत आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेसचे संचालक डॉक्टर सूरज अनगोलकर. सरांचं स्वागत करूया. डॉक्टर सूरज, स्वागत तुमचं. डॉक्टर सूरज यांच्याशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर सूरज अनगोलकर यांनी रशियाच्या प्रिव्होल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटीमधून आपलं MDचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 2016 या वर्षापासून ते शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेस इथं सर्वस्वी मुलांना त्यांच्या भावी जीवनाच्या वाटचालीसाठी उत्तम पद्धतीने मार्गदर्शन करतायत. सध्या शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिस यांच्या शाखा संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये कार्यरत आहेत. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून आपण घेऊयात की कशा प्रकारे आपण रशियात MBBS करू शकतो. सगळ्यात आधी आपण जाणून घेणार आहोत की रशियामध्ये सध्या MBBSचं शिक्षण देणाऱ्या युनिव्हर्सिटी किंवा विद्यापीठं जी आहेत ती नेमकी कोणती आहेत. डॉक्टर, काय सांगाल? सध्या रशियामध्ये 70हून अधिक वैद्यकीय विद्यापीठ आहेत. त्यापैकी केवळ 25 अशा विद्यापीठ आहेत जे विदेशी मुलांना इंग्रजी माध्यममध्ये शिक्षण देण्यासाठी अधिकृत आहेत. त्यामध्ये 3 कॅटेगरीचे युनिव्हर्सिटीज आहेत, जसे की स्टेट युनिव्हर्सिटीज, फेडरल युनिव्हर्सिटीज आणि रिसर्च युनिव्हर्सिटीज. आता स्टेट युनिव्हर्सिटीज म्हटलं तर हे स्टेट युनिव्हर्सिटीज पूर्णपणे स्टेट गव्हर्निंग बॉडीच्या अंडर कंट्रोलमध्ये आहेत. आणि फेडरल आणि रिसर्च युनिव्हर्सिटीज हे डिरेक्टली सेंट्रल गव्हर्नमेंट कंट्रोल करतोय त्यांना. हे सगळे युनिव्हर्सिटीज जे आहेत ते WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, NMC नॅशनल मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया आणि ECFMG एज्युकेशन काउन्सिल फॉर फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएटद्वारा मान्यतापूर्वक आहेत. अशा काही नामांकित युनिव्हर्सिटीज आहेत ज्या शाईन ब्राईट एज्युकेशन सर्व्हिसेस त्यांच्याद्वारा संलग्नत आहेत, जसे की प्रिव्होल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी, परत कझान स्टेट फेडरल युनिव्हर्सिटी, परत ओम स्टेट युनिव्हर्सिटी, परत बाश्कीर स्टेट युनिव्हर्सिटीज. अच्छा, डॉक्टर सूरज, मला एक सांगा, रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा कसा आहे किंवा कशा प्रकारचा म्हणजे क्वालिटी एज्युकेशन आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय मुलं आता इतकं प्रवास करून तिथे जाणार, 7 समुद्रापार तिथे जाणार, तर साहजिकच आहे सगळ्यात आधी प्रश्न येतो तो आपल्या मुलांच्या सुरक्षिततेचा. अगदीच बरोबर. रशियामध्ये जे शिक्षण दिलं जातं आहे इथं देशातील टॉपमोस्ट एज्युकेटर्स आहेत, टॉपमोस्ट टीचर्स आहेत जे मुलांना पूर्णपणे त्यांचा संकल्प किंवा कॉन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर करतात. परत तिथं जे आपले जे इंडियाचे सब्जेक्ट्स आहेत, 19 सब्जेक्ट्स मेडिसिनमध्ये जे आहेत ते पूर्णपणे ते सब्जेक्ट्स तिथं शिकवले जातात. तिथं मुलांसाठी 3D टेक्निक्स, परत स्टिम्युलेशन सेंटर्स, परत रोबोटिक सर्जरीसुद्धा शिकण्याची संधी मिळू शकते मुलांना. सुरक्षेच्या बाबतीमध्ये आपण विचार केला तर रशिया हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे आणि ते आज जग पाहते आहे. परत आपण आता बघितलं तर प्रत्येक कॅम्पस हॉस्टेल्समध्ये CCTVs उपलब्ध आहेत. प्रत्येक कॅम्पस किंवा हॉस्टेल्समध्ये सिक्युरिटी गार्ड्स असतात. परत तिथे मेल वॉर्डन्स वेगळे असतात, फिमेल वॉर्डन्स वेगळे असतात. तर सुरक्षेच्या दृष्टिकोनाने तिथं काय काळजी करण्याची आवश्यकता पडणार नाही मुलांना. अच्छा, म्हणजे आणखी मला याच बाबतीत विचारायचं आहे, म्हणजे हाच मी दुसरा प्रश्न पुन्हा एकदा आणखी वेगळ्या पद्धतीने असं विचारते की सुरक्षा म्हणजे नेमकी कोणत्या प्रकारची सुरक्षा इथे आहे? सुरक्षा म्हणजे मुलांना प्रत्येक कॅम्पसला आपण CCTV आणि सिक्युरिटी गार्ड्स असतात. कुठंही बाहेर एक्झिट आणि एंट्रीजला टॅपिंग कार्ड केल्याशिवाय बाहेर नाही जाऊ शकत कॅम्पसमधून मुलं. आणि परत सगळीकडं सिक्युरिटी वाईज पोलीस वगैरे अवेलेबल असतात. डॉक्टर, तुम्ही स्वतःसुद्धा रशियाच्या प्रिव्होल्स्की युनिव्हर्सिटीमधनं MBBSचं शिक्षण घेतलं, MD तिथे पूर्ण केलेलं आहे. पण मला एक सांगा, तुमचा अनुभव काय होता जर आता इतर भारतीय विद्यार्थी जर तिथे रशियामध्ये जाऊन तिथल्या विद्यापीठात MBBSचं शिक्षण घेत आहेत किंवा वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत आहेत, तर भारतामध्ये आणि त्याचप्रमाणे परदेशात सुद्धा कोणत्या प्रकारच्या संधी ते उपलब्ध आहेत? ओके, आता जसं MBBS आपण परदेशात केल्यानंतर तिथं आपल्याला एक इंटरनॅशनल एक्सपोजर भेटतं आहे मुलांना. इंटरनॅशनल एक्सपोजर भेटल्यानंतर भारतीय मुलं इंडियामध्ये वापस आल्यानंतर इथं NMCची नेक्स्ट किंवा FMG एक्झाम ही उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी खाजगी प्रॅक्टिस सुरू करू शकतात किंवा शासकीय रुग्णालयामध्ये काम करू शकतात किंवा वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून पण काम करू शकतात. जशीच आपली आता ही इंडियाची जी NMCची एक्झाम आहे, तसंच UK किंवा USची जी एक्झाम असतात, USची जी USMLE एक्झाम आणि UKची प्लॅब्स एक्झाम, यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर मुलं तिकडंसुद्धा त्यांची नोकरी करू शकतात.
जसं आपल्याकडं इथून इंडियामधून मुलं बाहेर जाऊन परदेशात शिकून त्यांना इंटरनॅशनल एक्सपोजर चांगलं भेटतं आहे. परत तिकडं शिकण्यासाठी स्टिम्युलेशन सेंटर्स आहेत, 3D टेक्निक्स आहेत, हे सगळी संधी त्यांना भेटू शकते त्यांना शिकण्यासाठी. अच्छा, आणखी एक कोणत्या प्रकारची पात्रता लागते जर तुम्हाला रशियन युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला MBBS शिक्षण करायचं असेल किंवा वैद्यकीय शिक्षण करायचं असेल तर? रशियामध्ये अगर ॲडमिशन घ्यायचं असले तर काही विशेष क्रायटेरिया आहेत जे पूर्ण करणे अनिवार्य आहे. जसं की आपली भारतीय मुलं 12वीमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी ह्या सब्जेक्ट्समध्ये 50% गुणवंतांनी पास होणे आवश्यक आहे. आणि नीटची जी आपली एक्झाम आत्ताच हल्ली मुलांनी दिलेत आणि त्याचे रिझल्ट्सही लागले, त्या एक्झाममध्ये मिनिमम मार्क्सनी क्वालिफाय होणं पण आवश्यक गरजेचं आहे. ह्या एक्झाम्समध्ये विशेष मुलं पास झालेले असले तर आपण त्यांचं ॲडमिशन डिरेक्टली रशियातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये करून देऊ. आणखी एक महत्त्वाचा 5वा प्रश्न असा की रशिया हा जो देश आहे, आपण खरं तर रशिया हा देश सगळ्यात जास्त मागच्या वर्षी चर्चेत होता, तो म्हणजे रशिया आणि युक्रेन युद्धामुळे. तर रशियाची अशी आक्रमक भूमिका पाहता भारतीय विद्यार्थ्यांना तिथे एज्युकेशनसाठी किंवा शिक्षणासाठी पाठवणं हे मुळात सुरक्षित आहे का? कारण खरं तर पालकांचा हा अतिशय म्हणजे स्वाभाविक प्रश्न असणार आहे हा, ते कितपत सेफ आहे आणि तिथे आपल्या मुलांच्या सुरक्षेची आपण गॅरंटी कशा प्रकारे देऊ शकतो? अगदीच बरोबर. आता खूप साऱ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडलेला असतो की तिथं गेल्यानंतर त्यांची सुरक्षेची कशी व्यवस्था केली असते आणि इतर गोष्टी, म्हणजे तिथं कॅम्पस वगैरे सेक्युअर्ड आहेत का, हे सगळं तिकडं रशियन गव्हर्नमेंटने काळजीपूर्वकनी सगळं व्यवस्थित मुलांसाठी सिक्युरिटी वाईज त्यांना दर्जा दिला गेलेला आहे. कुठल्याही पालकांना किंवा विद्यार्थ्यांना घाबरायची आवश्यकता पडणार नाही का, म्हणजे आता गेले 2 वर्षापासून युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू असलं तरी आज इंडियामधल्या मुलांना MBBS इन अब्रॉड हा टॉप प्रायोरिटीवरती देश जो आहे तो रशियाच आहे. आणि मुलं गेल्या वर्षी आपण बघितलं तर 15,000हून अधिक मुलं रशियाला गेले. आणि आपली जी युनिव्हर्सिटीज जे आपण ऑफर करत आहे मुलांसाठी शिक्षणासाठी, हे युद्ध क्षेत्रापासून खूप लांब आहेत. तर मुलांना किंवा पालकांना ह्या गोष्टीवरती घाबरण्यासाठी काय अशी आवश्यक गरज पडणार नाही. अच्छा, डॉक्टर सूरज, मला एक सांगा, तुम्ही सुद्धा रशियाच्या प्रिवल्स्की युनिव्हर्सिटीमध्ये शिकलात, तर हीच युनिव्हर्सिटी तुम्ही रेकमेंड का करता? जसं आता आपण बघत आहे प्रिवोल्स्की रिसर्च मेडिकल युनिव्हर्सिटी जी आहे ही रशियामध्ये लाईक मॉस्कोपासून 450 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती आहे. आणि ह्या सिटीची जी कनेक्टिव्हिटी आहे मुलांसाठी खूप चांगली आहे. जसे की फ्लाईटनी जर करता ह्याने ट्रॅव्हल केले मुलं तर ह्यांना 30 मिनटं लागतात फ्लाईटनी ट्रॅव्हल केल्यानंतर. परत बाय ट्रेन हे मुलं जर ट्रॅव्हलिंगचा विचार केले तर साधारण 3 ते 4 तास लागतात, जी रशियाची बुलेट ट्रेन आहे त्याच्यातून जाऊ शकतात. आणि बाय M7 हायवे जो आहे कनेक्टिव्हिटीसाठी, त्याच्याने बसनी गेले तर मुलांना 7 ते 8 तास लागतो. परत इथं टाईम ड्युरेशन जो ट्रॅव्हलिंगचा असतोय तो वाचतोय मुलांचा. परत आता जो कॅम्पस आहे प्रिवोल्स्कीचा हा एकमेव असं कॅम्पस आहे जे मुलं पूर्ण हॉस्टेल्स आणि क्लासेस एका कॅम्पसमध्ये होतात. पहिले 1-2 वर्षासाठी तरी मुलांना बाहेर कॅम्पसच्या बाहेर जायला गरज पडत नाही. काही ठिकाणी असं असते की जसे आता बाकीचे युनिव्हर्सिटीज आहेत जिथं पहिले 2 वर्षासाठी थोडे क्लासेस कॅम्पसमध्ये होतात, थोडे क्लासेस बाहेर होतात आणि नंतर 3ऱ्या-4थ्या वर्षी पूर्णपणे बाहेर होतात. तसं प्रिवोल्स्कीचं तसं नाही. पहिले 2-3 वर्ष पूर्णपणे कॅम्पसमध्ये होतात, काही 1-2 क्लासेससाठी तेवढंच बाहेर जावं लागतं. परत क्लिनिकल एक्सपोजर, हॉस्पिटल्स वगैरे वेल इक्विप्ड हॉस्पिटल्स आहेत, 5000 बेडेड अटॅच हॉस्पिटल्स आहेत ह्या युनिव्हर्सिटीला. परत अशा युनिव्हर्सिटीमध्ये जर करता मुलांनी ॲडमिशन्स घेतलं त्यांचं क्लिनिकल एक्सपोजर जे आहे ते चांगलं राहतंय आणि म्हणजे त्यांना पेशंट्स सोबत कन्व्हर्सेशन चांगलं भेटतं आहे. परत डिसिजीस काय आहे त्याच्याबद्दल पण व्यवस्थित त्यांचा अभ्यासक्रमांक पूर्णपणे होत आहे. आणि ही एकमेव अशी युनिव्हर्सिटी आहे जी पूर्णपणे 6 वर्ष हे इंग्रजी माध्यममध्ये मुलांना शिक्षण हे देते. नक्कीच सर, आपण आणखी या सगळ्याबद्दल जाणून घेणार आहोत डॉक्टर सूरज यांच्याकडनं, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक घेऊया.
ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं स्वागत. डॉक्टर सूरज आपल्यासोबत आहेत. डॉक्टर सूरज, मला एक सांगा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी, खरं तर याच्या आधीसुद्धा आपण तुम्ही ज्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकलात, रशियाच्या प्रिव्हल्स्की युनिव्हर्सिटीमध्ये, तर त्याची वैशिष्ट्य तुम्ही सांगितली. मग आणखी आता एवढी मोठी युनिव्हर्सिटी आहे म्हटल्यावर आणि इतक्या हॉस्पिटल्सशी संलग्न आहेत म्हटल्यावर आणखी बरीच वैशिष्ट्य असतील, बऱ्याचशा खासियत असतील याच्या, तर त्याविषयी सुद्धा आणखी सांगा. युनिव्हर्सिटीबद्दल बोलायचं म्हटलं तर इथं जे टीचर्स वगैरे आहेत हे रशियाचे पण टीचर्स आहेत आणि बाहेरून म्हणजे युरोपियन असोसिएशनला पण कनेक्टेड आहेत. सो तिकडचं जे एज्युकेशन आहे युरोपियन असोसिएशनमध्ये जे त्यांना लागतं आहे ते पूर्णपणे स्टुडंट्सना दिलं जातं आहे. परत ही युनिव्हर्सिटी जी आहे हार्ट ऑफ द सिटीमध्ये आहे. ह्याची सिटीची थोडं डिस्क्रिप्शन दिलं तर मी, ही सिटी निझनी नोव्गोरोड सिटीमध्ये आहे युनिव्हर्सिटी. परत ह्या सिटीचं पहिलेचं नाव जे होतं ते गोर्की नाव होतं आणि ह्याच्या आधी 1990पर्यंत ही सिटी इंटरनॅशनल व्हिजिटर्सनं बंद होती. का म्हणजे ही सिटी एक मिलिटरी बेस होता रशियाचा. बट 1991 नंतर इंटरनॅशनल व्हिजिटर्सना हे ओपन केलं आहे आणि आपली जी युनिव्हर्सिटी आहे 1920 पासून तिथं आहे. म्हणजे आता साधारण 104 वर्ष झालं युनिव्हर्सिटीला. सगळ्यात जुनी युनिव्हर्सिटी आहे ही रशियाची. आणि इथं जे क्लिनिकल एक्सपोजर्स वगैरे मी बोललो की खूप चांगलं भेटतं आहे, पेशंट्स एक्सपोजर पण चांगलं भेटतं आहे. पहिल्या वर्षीपासून मुलांना प्रॉपर ॲनाटॉमीमध्ये कॅडेवर्स भेटतात, डमी बॉडीज वगैरे नाही भेटत. जसं खूप सारे पालकांना हे चिंतित असते की तिथे गेल्यानंतर मुलांना प्रॉपर कॅडेवर्सवरती प्रॅक्टिस करायला भेटेल की नाही किंवा फक्त डमी बॉडीज दिले जातात, असं काही नाही. प्रॉपर एज्युकेशन वाईज तिथं सगळ्या टेक्निक्स वगैरे अवेलेबल आहेत युनिव्हर्सिटीमध्ये. अच्छा, आणखी मला या युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमाबाबत किंवा त्यांच्या अभ्यासाच्या पद्धतीबाबत, विशेषतः भारतीय मुलांच्या बाबतीत, जेव्हा भारतीय मुलं तिथे जातात तर साहजिकच आहे भाषा हा एक महत्त्वाचा अडसर ठरू शकतो. मात्र त्याविषयी काय सांगता येईल? आता भाषाबद्दल बोललं तर पूर्णपणे हा जो मेडिसिनचं शिक्षण आहे मुलांसाठी हा पूर्णपणे इंग्लिशमध्ये होतं आहे. तिथं आपण गेल्यानंतर मुलांना 3 महिन्यासाठी रशियन लँग्वेज शिकवलं जातं आहे. ते रशियन लँग्वेज ह्याच्यासाठी शिकवलं जाते की पेशंटसोबत कन्व्हर्सेशन्स करायला, लोकलाईटसोबत कन्व्हर्सेशन करण्यासाठी रशियन लँग्वेज शिकवलं जातं आहे. बट बाकी इतर गोष्टी जे काही शिक्षणाच्या बाबतीत आहेत ते पूर्णपणे इंग्रजी माध्यमामध्येच होतात. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना जर या रशियाच्या प्रिव्हल्स्की युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल किंवा अर्ज करायचा असेल तर त्या अर्जाची प्रक्रिया काय आहे आणि साधारण कोणत्या काळात हे अर्ज निघतात? साधारण अगर विद्यार्थ्यांना ह्या युनिव्हर्सिटीला किंवा दुसऱ्या युनिव्हर्सिटीजना सुद्धा जर अप्लाय करायचा असेल तर त्यांनी डिरेक्टली आपल्या दिलेल्या नंबर्सवरती संपर्क साधू शकतात आणि संपर्क साधल्यानंतर आम्ही त्यांचं प्रॉपरली काउन्सिलिंग करून त्यांना गायडन्स देऊन त्यांचं ॲडमिशन प्रक्रिया जी काय आपण स्टार्ट करू शकतो. आता ही जी ॲडमिशन प्रक्रिया जी आहे मुलांना पूर्ण कंप्लीट होण्यासाठी कमीत कमी 2 ते 3 महिने लागते. मुलांचे डॉक्युमेंट जे लागतात आपल्याला 12वीचे सर्टिफिकेट्स, परत नीटचं स्कोर कार्ड आणि पासपोर्ट असणं आवश्यक गरजेचं आहे. पासपोर्ट नसलं तर मुलं आम्हाला संपर्क साधून पासपोर्टची पण आपण तयारी करून देऊ मुलांना आणि व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांचा ॲडमिशन्स सुरक्षितपणाने रशियामध्ये करून देऊ. अच्छा, शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या मार्फत म्हणजे ज्या संस्थेच्या तुम्ही संचालक आहात आणि ज्याच्यासाठी तुम्ही काम करता, तर विद्यार्थ्यांना रशियात जर ॲडमिशन घ्यायचं असेल तिथल्या प्रवेश प्रक्रियेसाठी शाईन ब्राईट कशा प्रकारे मदत करते? जशी आपली आता कंपनी आहे, गेल्या 8 वर्षापासून 8 ते 10 वर्षापासून आपण मुलांचं ॲडमिशन करून देत आहोत. यावर्षी आता आपली बरेच मुलं ग्रॅज्युएट पण होणार आहेत आणि जेव्हा आपण ॲडमिशन करतो मुलांचं पूर्ण 6 वर्षाची जबाबदारी आमची कंपनी घेते. जेव्हा आपण फर्स्ट टाईम मुलांचं गायडन्स करून त्यांना फ्लाईंग करत असतो इंडियामधून, तेव्हा मी किंवा माझे टीममधले मेंबर्स ते सुद्धा मुलांसोबत फ्लाय करतात. मी स्वतः पर्सनली रशियाला व्हिजिट देऊन मुलांचे काही प्रॉब्लेम्स असले ते सॉल्व करून घेतो आणि तिकडे गेल्यानंतर मुलांची पूर्णपणे देखरेख करण्यासाठी आपण प्रत्येक युनिव्हर्सिटीला 2 ते 3 मेंटर्स दिलेले असतो. ज्यांचे काही प्रॉब्लेम्स असले, काही तिकडं काही त्रास झाला तर ते मुलं त्यांना संपर्क साधून त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व करून घेऊ शकतात. अच्छा डॉक्टर, खरं तर अशा अनेक संस्था संघटना आहेत, अशा अनेक अकॅडमीज आहेत ज्या परदेशी जर तुम्हा विद्यार्थ्यांना MBBS शिक्षण घ्यायचं असेल किंवा परदेशी वैद्यकीय शिक्षणासाठी जायचं असेल तर त्या मार्गदर्शन करतात. मात्र शाईन ब्राईटचीच निवड बरेच जण करतात, हे का?
का म्हणजे जेव्हा आपण मुलांना ॲडमिशन करून देतो, आम्ही त्यांना एक फॅमिली मेंबर म्हणून कन्सिडर करतो. त्याच्यानंतर काय होतं आहे की बरेच कन्सल्टंट आज मार्केटमध्ये आहेत जे मुलांचं ॲडमिशन करून देतात, जे व्यवस्थित करून न देऊन त्यांना कुठंतरी अडीअडचणीमध्ये टाकतात. आपण तसं करत नाही. त्यांचं ॲडमिशन केल्यानंतर पूर्णपणे त्यांची जबाबदारी घेतलेली असते मुलांची. त्यांचं हॉस्टेल्समध्ये काय प्रॉब्लेम झाले तर आम्ही तिथं निवारणं करण्यासाठी उपलब्ध असतो. परत त्यांना काही ॲकॅडमिक्समध्ये मदत लागली तरी आपण मुलांना मदत करून देऊ. ह्या इतर गोष्टींसाठी मुलांनी जर का शाईन ब्राईटसाठी निवड केले तर ते खूप चांगलं ठरेल. म्हणजे त्यांचे ॲडमिशन्स पण व्यवस्थित होतील आणि आपल्याला एक चांगलं बेस पण भेटेल. आणखी मला विचारायचं आहे की ज्या प्रिव्हिलेस्की युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही शिकलात तिथे कशा प्रकारे खरं तर MBBSचा अभ्यासक्रम तसा खूप अवघडच, मात्र शिकवण्याची पद्धत जी आहे या विद्यापीठाची तीही अतिशय वेगळी आहे. त्या शिकवण्याच्या पद्धतीबद्दल आम्हाला जरा आता शिकवण्याची पद्धती म्हणजे पहिले 2 वर्ष जे आपले क्लासेस वगैरे असतात ते प्री क्लिनिकल क्लासेस असतात. म्हणजे ज्याच्यामध्ये बेसिक सब्जेक्ट्स लाईक ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, पॅथॉलॉजी वगैरे कव्हर केलेले जातात. ह्याचं जे एक्सपोजर आहे हे पूर्णपणे कॅम्पसमध्ये होतं आहे आणि पूर्णपणे हे शिक्षण इंग्लिशमध्येच दिलं जात आहे. मग त्याच्यानंतर 3रं आणि 4थं वर्ष जे असते ते पॅराक्लिनिकल क्लासेस असतात तिथं, आणि 5वं आणि 6वं वर्ष क्लिनिकल क्लासेसमध्ये काय होतं आहे की मुलांना बरेच काही हॉस्पिटल्सना जावं लागतं आहे, जसे की सर्जरी डिपार्टमेंट, इन्फेक्शस डिपार्टमेंट, ऑप्स गायनी डिपार्टमेंट, अशा काही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्यांना तिथं क्लिनिकल रोटेशन्सना अटेंड करावं लागतं आहे. आणि प्रत्येक हॉस्पिटल्समध्ये जे काही टीचर्स आहेत ते पूर्णपणे इंग्लिशमध्ये शिकवतात त्यांना. तर तसं युनिव्हर्सिटीबद्दल आपण बघितलं ना, ही एक खूप चांगली युनिव्हर्सिटी आहे जे आत्ता सध्या 700हून अधिक भारतीय मुलं तिथं शिकत आहेत. आणि तिथं जाण्यासाठी इनकेस कुठल्याही विद्यार्थ्यांना मदत लागली ते आम्हाला डायरेक्टली संपर्क साधू शकतात. आम्ही त्यांचं ॲडमिशन डायरेक्टली या युनिव्हर्सिटीमध्ये करून देऊ. नक्कीच. डॉक्टर, आणखी एक गोष्ट अशी की ज्या मुलांना पुढे जाऊन परदेशात जाऊन मुख्यत्वे करून MBBSचं शिक्षण घ्यायचं आहे, वैद्यकीय शिक्षण घ्यायचं आहे, तर त्याची तयारी कुठेतरी आधीपासूनच करणं महत्त्वाचं आहे. तर अशा दृष्टीने तुम्ही काय टिप्स द्याल विद्यार्थ्यांना? अगदीच बरोबर. आता जर का आता मुलांना विदेशात जाऊन MBBS करण्याची जे ड्रीम्स ठेवतात त्यांनी पहिल्यापासून तयारी ठेवली पाहिजे. जसे की त्यांचे मार्क्सबद्दल बोललो मी, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीमध्ये 50% गुणवंत असणं आवश्यक आहे आणि नीट कंपल्सरी क्वालिफाय होणं गरजेचं आहे. परत त्याच्यानंतर मुलांची पासपोर्टची तयारी असली पाहिजे. ह्या व्यतिरिक्त पालक काय केले पाहिजे, त्यांचं टेंटेटिव्ह बजेट कसं आहे, त्यांचं बजेट जर का आता एक 18 ते 20 लाखपर्यंत असलं तर त्या स्पेसिफिकली त्याच युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं पाहिजे. नाही की एक्स्ट्रा बजेटच्या युनिव्हर्सिटीमध्ये गेलं तर त्यांना नंतर त्रास होईल हे सगळ्या गोष्टींचा. तर ॲडमिशन्स करताना तुम्ही कुठल्याही कन्सल्टंट किंवा एजन्सीकडे गेल्यानंतर त्यांचं प्रॉपरली ते कन्सल्टन्सी तिथं रजिस्टर्ड आहे का हे बघावे आणि त्याच्यानंतर ॲडमिशन घ्यावे पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी. आणि पूर्णपणे 6 वर्षासाठी ती कन्सल्टन्सी त्यांची मदत करते की नाही हे सुद्धा बघून घेतलं पाहिजे ॲडमिशन करताना. तर आपण पाहिलं की शाईन ब्राईट एज्युकेशनल सर्व्हिसेसच्या माध्यमातून तुम्हाला जर रशियामध्ये MBBS करायचं असेल, वैद्यकीय शिक्षणासाठी जायचं असेल, तर ही संस्था जी आहे तुम्हाला सर्वतोपरी मदत करू शकते. तुम्हाला जर या संस्थेविषयी आणखी जाणून घ्यायचं असेल तर स्क्रीनवर जे संपर्क क्रमांक दिलेले आहेत ते तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करून घ्या. तुम्ही डॉक्टरांना सुद्धा संपर्क करू शकता. नक्कीच ते तुम्हाला सर्वतोपरी योग्य मार्गदर्शन करतील. डॉक्टर, तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर आपण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथेच थांबतोय. नमस्कार.